या व्हिडिओमध्ये आपण तुमची पोम यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोमचं अप्रिशिएशन कसं लिहायचं आपण ते समजून घेणार आहोत. तर बघा, पहिला पॉईंट आहे टायटल. द टायटल ऑफ द पोम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम ऑफ द पोएट. धिस पोम वॉज रिटन बाय द पोएट पॅब्लो नेरुडा. पोएटच्या नेमची स्पेलिंग लक्षात ठेवा. PABLO पॅब्लो, NERUDA नेरुडा, पॅब्लो नेरुडा. यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमचे पोएट आहेत पॅब्लो नेरुडा. मग थर्ड बघा, राईम स्कीम. हे लक्षात ठेवा, यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएममध्ये कोणतीच राईम स्कीम नाही आहे. तर काय लिहाल? देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. इट इज रिटन इन फ्री वर्स स्टाईल. फ्री वर्स हा मेन शब्द आहे, लक्षात ठेवा, हा लिहायचाच असतो तुम्हाला. देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. इट इज रिटन इन फ्री वर्स स्टाईल. लक्षातच ठेवायचं, यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोएम आली तर राईम स्कीम हेच लिहायचं, नेम ऑफ द पोएट हेच लिहायचं, असं पाठांतर करूनच ठेवायचं जर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स पक्के करायचे असतील तर. मग फोर्थ, फिगर ऑफ स्पीच. स्पेलिंग सकट लक्षात ठेवायच्या. अपॉस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटिथेसिस. अँटिथेसिसची स्पेलिंग बघा, ANTITHESIS, ANTITHESIS, अँटिथेसिस. तर फिगर ऑफ स्पीच कोणकोणते लक्षात ठेवाल यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमसाठी? अपॉस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटिथेसिस. झालं, एवढं लक्षात राहील. आता मेन आहे थीम और सेंट्रल आयडिया. बघा, द थीम ऑफ द पोम इन शॉर्ट इज लाईक धिस. कोलन द्यायचं आणि मग थीम लिहिणं सुरुवात करायची. लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बीइंग. म्हणून बघा, life must flow and renew itself at every moment of its being. We live fully only when we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters, and exciting challenges. सेकंड लाईन बघा एकदा. वी लिव्ह फुल्ली ओनली वेन वी एनरिच आवर सेल्स विथ न्यू नॉलेज, वाईड एक्सपिरियन्स, फ्रेश इमोशन्स, डेअरिंग एन्काउंटर्स अँड एक्साइटिंग चॅलेंजेस. नेक्स्ट, इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नंट, रिपिटेटिव्ह और कन्व्हेन्शनल, we start dying slowly instead of living the life. थांबा, मला हे दिसत नाही आहे. फुल्ली. ओके, शेवटचं सेंटेन्स काय आहे बघा. इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नंट, रिपिटेटिव्ह और कन्व्हेन्शनल, वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग द लाईफ फुल्ली. एक एक ओळ म्हणजे एक एक सेंटेन्स पाठांतर करा आणि लिहिण्याचा सराव करा. आता बघा, डिफिकल्ट वर्ड्सच्या स्पेलिंग्स माझ्यासोबत लिहा, म्हणा आणि लक्षात ठेवा. फ्लो, FLOW, फ्लो. रिन्यू, RENEW, रिन्यू. मुमेंट, MOMENT, मूवमेंट. बीइंग,
BEING, being. Enrich, ENRICH, enrich. Ourselves, OURSELVES, ourselves. Knowledge, KNOWLEDGE, knowledge. Experience, EXPEREXPERI, EXPERIENCE, experience. Encounters, ENCOUNTERS, encounters. Exciting, EXCITING, exciting. EXCITING, exciting. Stagnant, 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 stagnant. Repetitive, REPETITIVE, repetitive. REPETITIVE, repetitive. Conventional, 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 conventional. Instead, INSTEAD, instead. INSTEAD, instead. ओके, एकदा मी थीम वाचून दाखवतो, तुम्ही ऐका आणि पाठांतर करा. लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बीइंग. We live fully only when we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters, and exciting challenges. If we settle for a life that is stagnant, repetitive, or conventional, we start dying slowly instead of living the life fully. ओके, पाठांतर करा सगळं आणि लिहिण्याचा सराव करा न पाहता. मी तुम्हाला क्लासमध्ये तुम्हाला सांगणार लिहायला. न पाहता लिहायला सांगणार क्लासमध्ये आणि तुम्ही नोटबुकमध्ये पण लिहून घ्या. आणि जे तुम्हाला जे इंग्रजीचे टीचर्स असतील शिकवणारे ते पण तुम्हाला हे न पाहता लिहायला सांगणार. ठीक आहे, बाय.